अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 3, समता व न्याय. आजच्या तासाला आपण हे प्रकरण सुरू करणार आहोत. पहिली 2 प्रकरणे आपली व्यवस्थितपणे झालेली आहेत. त्याच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच त्याच्यावर आपण 10 मार्कांची परीक्षासुद्धा घेतलेली आहे. प्रकरण 3 समता व न्याय पाहत असताना या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपण समता व न्याय या 2 संकल्पना त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण या प्रकरणाची प्रस्तावना पाहणार आहोत. त्यानंतर समता, त्यानंतर समतेच्या व्याख्या, समतेचा इतिहास. 5 वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समतेचा इतिहास सांगितलेला आहे. विचारांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून मांडलेला आहे. ते विचारवंत म्हणजे आकडा 1 आपल्याला सांगता येईल ॲरिस्टॉटल, की ज्याचा उल्लेख आपण राज्यशास्त्राचा जनक असा करतो. आकडा 2 आपल्याला सांगता येईल थॉमस हॉब्स. आकडा 3 आपल्याला सांगता येईल किंवा तिसरा विचारवंत सांगता येईल रुसो. चौथा विचारवंत आहे कार्ल मार्क्स. 5वा विचारवंत आहे टॉकविल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे विचारवंत आहेत हे सर्व पाश्चिमात्य विचारवंत आहेत. म्हणजेच हे विचारवंत भारताच्या बाहेरचे आहेत. अशा पद्धतीने या विचारवंतांनी त्यांच्या नजरेतून समतेचा इतिहास मांडण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर समतेचे महत्त्व आपण 4 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. समतेचे महत्त्व पुढीलप्रमाणे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत न्याय्य स्थिती निर्माण होण्यासाठी. आकडा 2 आपल्याला सांगता येईल व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल परस्परांचा आदर करण्यासाठी. आणि चौथा मुद्दा आहे बंधुभाव निर्माण करण्यासाठी. त्यानंतर आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे समतेचे महत्त्वाचे पैलू. 3 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. समतेचे महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. आकडा 1 किंवा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे कायद्यापुढील समानता. दुसरा मुद्दा आहे समान संधीचे तत्त्व. आणि तिसरा मुद्दा आहे प्राथमिक गरजांची पूर्तता करणे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे समतेचे 3 मापदंड पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. म्हणजे समतेचे 3 मापदंड, हे 3 मापदंड कोणते आहे ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. याच्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल कल्याणकारी समता. दुसरा मुद्दा आहे साधनांची समता. तिसरा मुद्दा आहे कार्यक्षमतांची समता. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि तो प्रश्न म्हणजे समतेचे प्रकार. समतेचे 5 वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. ते प्रकार कोणते आहेत ते पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. आकडा 1 किंवा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल नैसर्गिक समता. दुसरा मुद्दा आहे नागरी समता. तिसरा मुद्दा आहे राजकीय समता. चौथा मुद्दा आहे आर्थिक समता. आणि 5वा मुद्दा आहे सामाजिक समता. त्याच्यानंतर भारताच्या संदर्भामध्ये समता ही सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर भारतीय विचारवंतांच्या मते समतेचे काही पैलू आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण भारतीय राजकीय विचारवंत यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये 7 वेगवेगळे विचारवंत पाहणार आहोत. त्यामध्ये
आकडा 1 आपल्याला सांगता येईल महात्मा ज्योतिराव फुले. आकडा 2 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आकडा 3 आपल्याला सांगता येईल ताराबाई शिंदे. आकडा 4 महात्मा गांधी. आकडा 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आकडा 6 डॉक्टर राम मनोहर लोहिया. आणि याच्यातला शेवटचा मुद्दा आपल्याला किंवा आकडा सांगता येईल डॉक्टर अमर्त्य सेन. यांच्या नजरेतून आपण समतेचे काही पैलू पाहणार आहोत. यानंतर ज्याप्रमाणे समता ही संकल्पना मानवी जीवनामध्ये महत्त्वाची मानली जाते, त्याप्रमाणे दुसरी एक संकल्पना आहे ती म्हणजे न्याय. या संकल्पनेशिवाय व्यक्तीचे असणारे जीवन हे अपूर्ण आहे आणि या संकल्पनेचा सुद्धा आपण या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. मग याच्यामध्ये आपण न्यायाच्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे न्यायाचे प्रकार आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. न्यायाचे जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. याच्यामध्ये आकडा 1 आपल्याला सांगता येईल किंवा पहिला मुद्दा सांगता येणार आहे नैसर्गिक न्याय. दुसरा मुद्दा आहे वैधानिक न्याय. तिसरा मुद्दा आहे सामाजिक न्याय. आणि त्याच्यानंतर न्यायाची भारतीय संकल्पनासुद्धा आपण अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीने व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या 2 संकल्पना प्रकरण नंबर 3च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर प्रकरण 3 समता व न्याय. व्यवस्थित ऐका. मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय एकटा राहू शकत नाही आणि समाजामध्ये राहिल्याने मानवाच्या गरजा पूर्ण होतात, मानवाचे संरक्षण होते. किंबहुना मानवाने समाजाची निर्मिती त्याचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्याच्या गरजांची पूर्तता व्हावी म्हणूनच मानवाने समाजाची निर्मिती केलेली आहे. आणि आपण इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासातील प्रत्येक कालखंडामध्ये मानवाने त्यावेळी समाजामध्ये असणाऱ्या विषमतेला विरोध केलेला आहे. कारण मानव हा जसा समाजशील प्राणी आहे तसाच तो समताप्रिय प्राणी आहे, तसाच तो न्यायप्रिय प्राणीसुद्धा आहे. आणि म्हणून मानवाने प्रत्येक इतिहासाच्या प्रत्येक कालखंडाचा आढावा घेतल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की मानवाने ज्यावेळी समाजामध्ये विषमता निर्माण झालेली आहे त्यावेळी मानवाने त्या विषमतेला विरोध केलेला आहे आणि समता निर्माण करण्यासाठी संघर्ष केलेला आहे. असा संघर्ष करत असताना समतेचे समर्थन करण्यासाठी त्यावेळी काही सिद्धांत मांडले गेले. प्रत्येक काळाचा जर आपण विचार केला तर काळ, वेळ, परिस्थिती गतिमान आहे आणि प्रत्येक काळाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक काळानुसार समतेची संकल्पना ही बदलत गेलेली आहे. काळानुसार जशी विषमता होती तशी समतेची संकल्पना ही केली गेलेली आहे. समतेशिवाय स्वातंत्र्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. परंतु एकसारखेपणा, व्यक्तीच्या जीवनामध्ये एकसारखेपणा निर्माण करणे म्हणजे समता. ही समतेची व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही किंवा याला आपल्याला समता असे म्हणता येणार नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा असणारा दर्जा समान असणे, तसे समाजातील सर्व व्यक्तींना सुखसोयी आणि सवलती उपलब्ध करून देणे म्हणजे समता होय. असा जो समतेचा अर्थ काढला जातो हा अर्थ त्या ठिकाणी चुकीचा आहे असे आपल्याला म्हणता येईल. समतेचा विचार करत असताना समतेचा विचार करत असताना व्यक्तीच्या जीवनामध्ये एकसारखेपणा निर्माण करणे म्हणजे समता नाही. जगात असंख्य प्रकारच्या असमानता आहेत, जगात असंख्य प्रकारच्या विषमता आहेत. काही असमानता किंवा काही विषमता या नैसर्गिक आहेत तर काही विषमता या मानव निर्मित आहेत. आपण जर नैसर्गिक विषमतेचा विचार केला किंवा नैसर्गिक असमानतेचा विचार केला तर आपल्याला असे सांगता येईल की श्रम असतील, कौशल्य असेल, गुण असेल, रंग असेल, उंची असेल, शारीरिक विषमता असेल, या संदर्भामध्ये व्यक्तीमध्ये भिन्नता आढळते किंवा कोणतीच व्यक्ती ही एकसारखी असणार नाही. ही झाली नैसर्गिक विषमता.
किंवा नैसर्गिक असमानता ही आपल्याला दूर करता येणार नाही. नैसर्गिक असमानता जी आहे तर ही असमानता आपल्याला दूर करता येणार नाही. तर काही मानव निर्मित असमानता आहे, मानव निर्मित विषमता आहे, ज्याप्रमाणे ती समाजामध्ये कशा पद्धतीने निर्माण केली जाते, मानवाच्या माध्यमातून ती समाजामध्ये निर्माण केली जाते. मग ही मानव निर्मित असमानता किंवा मानव निर्मित विषमता कशा प्रकारची आहे, तर आपल्याला सांगता येईल की जात असेल, पैसा असेल, धर्म असेल इत्यादींच्या आधारावर जी विषमता किंवा असमानता निर्माण केली जाते ती मानव निर्मित आहे. आणि म्हणून ज्या ज्या विचारवंतांनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे किंवा समतेचे तत्व मान्य केलेले आहे त्यांनी सुद्धा नैसर्गिक विषमता, नैसर्गिक असमानता समाजामध्ये असणार आहे हे मान्य केलेले आहे. परंतु या राजकीय विचारवंतांचा मानव निर्मित विषमतेला विरोध आहे. म्हणजे जात असेल, पैसा असेल, धर्म असेल यांच्या आधारे जी मानवाने मानव निर्मित विषमता जी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामधून समाजातील व्यक्तींना जो त्रास होत आहे, या विषमतेला, असमानतेला समतेच्या तत्वाचे ज्या ज्या विचारवंतांनी समर्थन केलेले आहे त्या त्या विचारवंतांनी अशा मानव निर्मित विषमतेला विरोध हा केलेला आहे. म्हणूनच आपल्याला असे म्हणता येईल की समतेचे तत्व मानव निर्मित विषमतेला विरोध करते. राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये जशी समता ही महत्त्वाची संकल्पना आहे तशीच आपल्याला न्याय ही सुद्धा एक संकल्पना श्रेष्ठ आहे असे म्हणता येईल. कारण आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे मानव हा जसा समाजशील प्राणी आहे तसाच तो न्यायप्रिय प्राणी सुद्धा आहे. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये न्याय ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. कायद्यापेक्षा न्याय हा श्रेष्ठ असतो असे मत प्राध्यापक डायसी यांनी या विचारवंताने व्यक्त केलेले आहे. न्यायाच्या संकल्पनेचा विचार जर केला तर न्यायाची संकल्पना वादग्रस्त अशा स्वरूपाची आहे. कारण न्यायाच्या संकल्पनेबाबत विचारवंतांमध्ये एक वाक्यता नाही. प्रत्येक काळानुसार न्यायाच्या संकल्पनेमध्ये बदल होत गेलेला आहे. प्रत्येक काळानुसार न्यायाच्या संकल्पनेमध्ये बदल होत गेलेला आहे. मग प्राचीन काळी सुद्धा मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना अस्तित्वात होती. मध्ययुगामध्ये सुद्धा मानवाच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना अस्तित्वात होती. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायाची संकल्पना ही महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणूनच काळानुसार, वेळेनुसार न्यायाची संकल्पना ही बदलत गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे या प्रकरणाच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये एक संकल्पना आपल्याला सांगता येईल समता व दुसरी संकल्पना आपल्याला सांगता येणार आहे न्याय. तसेच या दोन्ही संकल्पना व्यवस्थितपणे आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर याच्यानंतर आपण समतेच्या काही व्याख्या पाहणार आहोत. वेगवेगळ्या विचारवंतांनी समतेच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या विचारवंतांच्या माध्यमातून आपण समतेच्या व्याख्या पाहणार आहोत. तर पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल ती म्हणजे प्राध्यापक बारकर. मग प्राध्यापक बारकर या विचारवंताने समता कशाला म्हटलेले आहे ते आपण पाहणार आहोत. तर समतेचा वास्तविक अर्थ म्हणजे अधिकाराच्या स्वरूपामध्ये मला ज्या सोयी प्राप्त होतात त्याच सुविधा आणि त्याच प्रमाणात दुसऱ्या व्यक्तीला प्राप्त व्हाव्यात. तसेच दुसऱ्याला जे अधिकार आहेत किंवा जे अधिकार प्राप्त होतात ते मलाही प्राप्त होणे म्हणजे समता होय. म्हणजेच
बारकर या विचारवंताचा जर आपण विचार केला तर बारकर या विचारवंताने समतेची व्याख्या सांगत असताना असे सांगितले आहे की समतेचा वास्तविक अर्थ म्हणजे अधिकारांच्या स्वरूपामध्ये मला ज्या सोयी प्राप्त होतात त्याच सोयी सुविधा आणि त्याच प्रमाणात दुसऱ्या व्यक्तीला प्राप्त व्हाव्यात, तसेच दुसऱ्याला जे अधिकार प्राप्त होतात ते मलाही प्राप्त व्हावेत, म्हणजे समता होय. ही पहिली व्याख्या प्राध्यापक बारकर या विचारवंताने सांगितलेली आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक डी रफेल. प्राध्यापक डी रफेल या विचारवंताची व्याख्या आहे. तर या विचारवंताने समता कशाला म्हटलेली आहे, तर समतेच्या सिद्धांताचे तात्पर्य म्हणजे सर्व लोकांना बरोबरीचा समानतेचा अधिकार आहे की ज्याद्वारे त्यांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील. यामध्ये व्यक्तीला आपल्या क्षमतेचा विकास करण्याचा तसेच त्याचा व्यवहारात प्रयोग करण्यासाठी आवश्यक अशा संधीचाही समावेश असला पाहिजे. याला प्राध्यापक डी रफेल यांनी समता असे म्हटलेले आहे. त्याच्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे प्राध्यापक लास्की या विचारवंताने केलेली आहे. प्राध्यापक लास्की या विचारवंताने समता कशाला म्हटलेली आहे ते आपण पाहणार आहोत व्याख्या नंबर 3च्या माध्यमातून. तर समता ही तिच्या मूळ स्वरूपात एका सामाजिककरणाची प्रक्रिया आहे. समता ही तिच्या मूळ स्वरूपात एक सामाजिकरणाची प्रक्रिया आहे. समतेचा पहिला अर्थ म्हणजे समाजात कोणतेही विशेष अधिकार नसावेत. समतेचा पहिला अर्थ म्हणजे काय, तर समाजामध्ये कोणतेही किंवा कोणालाही विशेष अधिकार नसावेत. आणि दुसरा अर्थ म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपली योग्यता दाखविण्याची तसेच आपल्या शक्तीचा उपयोग करण्याची पूर्ण संधी उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे समाजामध्ये कोणालाही विशेष अधिकार नसावेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाला समान संधी मिळावी किंवा मी ज्याप्रमाणे जीवन जगतो, मला ज्याप्रमाणे अधिकार प्राप्त होतात, मला ज्याप्रमाणे संधी प्राप्त होते, मला ज्या पद्धतीने विकास करता येतो तशा पद्धतीने सर्वांना अधिकार प्राप्त होणे, सर्वांना समान संधी प्राप्त होणे, सर्वांना समान पद्धतीने विकास करता येणे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी समता असे म्हणता येणार आहे. समतेच्या या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण समतेचा इतिहास पाहणार आहोत की जो 5 वेगवेगळ्या पाश्चिमात्य विचारवंतांनी तो इतिहास त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्या समतेच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत किंवा हे जे काही विचारवंत आहे नक्कीच आपल्या दृष्टिकोनातून त्यांची नावं अवघड अशा पद्धतीची आहेत. कारण आपण पहिली जी व्याख्या पाहिलेली आहे ती म्हणजे प्राध्यापक बारकर या विचारवंताची पाहिलेली आहे. दुसरी व्याख्या आपण प्राध्यापक डी रफेल या विचारवंताची पाहिलेली आहे. तिसरी व्याख्या आपण पाहिलेली आहे ती म्हणजे प्राध्यापक लास्की या विचारवंताची व्याख्या पाहिलेली आहे. किंवा ॲरिस्टॉटल असेल, थॉमस हॉब्ज असेल, रुसो असेल, कार्ल मार्क्स सारखा विचारवंत असेल, टॉकविल सारखा विचारवंत आहे. नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही असणारी नावे ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत, अवघड अशा पद्धतीची आहेत. परंतु घाबरण्याचे काही कारण नाही. कारण पहिले प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला एकंदरीतच आपल्या राज्यशास्त्र विषयाची शिकवण्याची पद्धत किंवा नोट्स देण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असावी. आणि पहिल्या प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरण चालू असताना याच्यावर सुद्धा आपण साधारणपणे 1 ते 2 10 मार्कांच्या टेस्ट घेणार आहोत. आणि प्रकरण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या प्रकरणाच्या सर्व नोट्स व्यवस्थितपणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून दिल्या जातील. तर समतेचा इतिहास पाहत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये
समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते. व्यवस्थित आहे का? समतेचा इतिहास अभ्यासत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते. जुलूम असेल, अनियंत्रित राजेशाही असेल, असमान सामाजिक परिस्थिती असेल, अशा त्यावेळच्या संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास हा झालेला आहे. आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी समतेचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. आणि ते विचारवंत पुढील प्रमाणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.